नमस्कार, आदाब, वडक्कम. मी अकबर बेटकर तुमचं स्वागत करतो माझ्या महालात, ज्याचं नाव आहे कडाक्याची थंडी आणि अर्धा डझन अंडी. मला माहित होतं याला काय अर्थ नाही. असू दे असू दे असू दे असू दे. वा वा, काय लोकांनी भरलाय हा महाल. वा वा वा, म्हणजे एकीकडे नॅचरल परफॉर्मन्स ऑफ द इयर, सर्वोत्कृष्ट अभिनेता, वा, सर्वोत्कृष्ट पर्सनॅलिटी, सर्वोत्कृष्ट अल्पश्रम नृत्य कलाकार. सर, अल्पश्रम नृत्य म्हणजे जास्त नाही, एवढं एवढं. सर्वोत्कृष्ट गर्दी. वा, असू दे, जाऊ दे. आपण आपल्या महालात आलेलं बरं. अरे बाप रे, अरे बापरे, नवसिंहासन. समोरचे 2 पाय छान आहेत, मागचे 2 पाय म्हणजे डायरेक्ट आमच्या राज्याची अवस्थाच. डायरेक्ट टेकू लावलाय. बाप रे, किती पैसे खाल रे, किती पैसे खाल. बापरे, असू दे, मरू दे. काय किती भ्रष्टाचार, काही बोला, काय होण्यातलं नाही यांचं. आणि आजूबाजूला एवढी गर्दी असताना महाल इतका शांत, इतका निवांत आहे. याचा अर्थ हनीमूनच्या रात्री मी टाळलेली जांभई अजून उठलेली दिसत नाहीये. आला आला आला, बोलायची खुटी. आला बस. बापाची इज्जत चेचून जी बोंब मारलीस ती मला आवडली. हा, झालं झालं, सगळं झालं. हा, केवढा नाचलास? अर्धा किलो गांडूळ खाल्लेस की काय येताना? हे काय काय? आणि आता मुद्द्याचा बोल. 1 मिनिट दादूस. बोल. नमस्कार गणेशजी. गणेशजी, मराठीतलं करिअर अजून सुरू झालं नाही, हिंदीत चाललास तू? हा, केवढा स्ट्रगल आहे. अजूनपर्यंत ह्याच एरियात वावरत होतास. आणि काय रे कात्या, हा इकडे सौंदर्याने रिलीज केलेला हॉरर चित्रपट घेऊन कुठे चाललायस? काय काम काय तुझं? आणि हे काय आहे? हे काय आहे? मुद्द्याचं बोलूया. मुद्द्याचाच बोल दादूस, हा माझ्या आयुष्याच्या क्षितिजावर उगवणारा नवीन सूर्य आहे. नवीन सूर्य? पण तो थोड्या वेळाने माझ्यावर आग ओकणार आहे असं का वाटतंय मला? हा, काय आहे काय नक्की? काय भानगड काय आहे ही सलीम? दादूस, तुम्हाला तर माहिती आहे, मला माहिती आहे, आपल्या राज्याची तिजोरी एकदम तोडकी मोडकी झालेली आहे, रिकामी झालेली आहे. म्हणजे काहीच नाही आतमध्ये. त्याचं कारण तू आहेस हे माहिती आहे ना तुला? हो, म्हणूनच मी ती भरणार आहे. त्या तिजोरीत सगळा पैसा आणणार आहे. आणि त्या अजून एक फायदा म्हणजेच काय, मी जो बिझनेस करणार आहे त्याच्यात फक्त तुमचंच नाव होणार आहे. सगळीकडे बादशाह 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 बादशाह. दादोस, काय करणार आहेस काय तू? मी तमाशाचा फड काढणार आहे. माझ्या तमाशाच्या फडाच्या नावात सुद्धा तुमचंच नाव आहे. माझं नाव? माझ्या तमाशाच्या फडाचं नाव आहे लाडाची मी लाडाची कैरी अकबरची. क्रिएटिव्ह. तुझ्या प्रत्येक बिझनेस मध्ये माझ्या नावाची फळं बरी भेटतात तुला. लाज नाही वाटत? लाज नाही वाटत? विनाकारण आमराईत घुसायला लाज नाही वाटत? कैरी आणतोस तू? काय करायची गरज आहे तुला सलीमी? दादूस, ह्याच्यात तुमचाच फायदा होणार आहे. कसा काय? तुम्ही जनमानसात पोहोचणार आहात दादूस. हे काय साधं सुद्धा वाटलं तुला? हे साधं सुद्धा वाटलं? केवढा मोठा तामछा मस्त तुला माहिती आहे. लावणीचा फड करायचा म्हणजे अरे कलाकार लागतात, ढोलकीवाला लागतो, पेटीवाला लागतो, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नर्तिका पण आहेत. एक कोथिंबीर सोलते, एक काय विचारते. कोण आहे ती दादूस? नर्तिका आहेत. हो. कोण आहेत? कोण या नर्तिका? दादूस, हे सगळं आपल्या घरातच आहे. हो, ते म्हणतात ना, काखेत जलसा आणि गावाला कोळसा. काखेत कळसा गावाला वळसा असं असतं ते. दादूस, जाऊ दे, तुम्हाला कळणार नाही. नर्तिका कोण आहे? मी नर्तिकेंना बोलवतोच. पेश सादर आहे
लवंगी मिरची सलीमची, अनारखळी दगडू मयेकर. बापरे, कुणाचं काय? पिता का घोडा? ए पहिल्याच वाक्याला तमाशाला घोडे लावलेस. घेता का विडा असं म्हणायचंय. घेता का विडा? हा. बापरे, मुली लक्षात ठेव, आता तू विडा उचललायस, फक्त पुढे कॉमेडीला चुना लावू नकोस म्हणजे झालं. हा, याची काळजी घे. बोल. तुमच्या काकीला ताप असावा. काकीला ताप येईलच अशी एंट्री मारल्यावर. कशाला बोलतेस तू? हे गुस्ताखी माफ असतात ते. गुस्ताखी माफ असावी बादशाह, गुस्ताखी माफ. हा, पाचर 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 पाचर. काय रे, हे तुझ्या लग्नात तुझं फसलेलं रुखवत तुझ्यासोबत असतंच हे मला माहिती आहे. दुसरी नर्तिका कोण आहे? पेशे सादर आहे. हा. नूर पहाडी हा. आवाज, गुलाब आहे गुलकंद. या स्किट मध्ये पहिल्यांदाच येणारी बेगम साहिबा, नृत्य तलवार, ईशा अकबर बेटकर डे वडनेरकर. अर्ज किया है, कर कर कर. बहुत सारी मन्नतों के बाद हमने आपको पाया है. तेच चुकलं. बहुत सारी मन्नतों के बाद हमने आपको पाया है. आपकी एक मुस्कुराहट के लिए ये चांद जमी पर आया है. घरची बरणी विकायला काढलीस तू? लाज वाटते तुला? लाज वाटते झाली? बेगमे सल्तनत, बेगमे सल्तनत त्या नाचणार आहेत. अरे, हिची हिरवी कंबर दुखते, आज बरी चकली गेला. काय तर काय काय करतेस तू? माझा अकुला. अकबरला अकुला अकुला बोलू नकोस. माझा अकुला काय? महेश कोठारेंना वाटलं तर काय म्हणतील ते. माझा छकुला छकुला ऐकू येतं ते. उगाच विनाकारण मी स्टँडवर हरवलो आणि 4 लोक शोधतायत मला असं वाटतं. माझा छकुला असं वाटतं ते. अकुला. तरी पण काय बोलतेस तू? काय काय गरज काय याची सगळ्याची? त्याला काही बोलू नका. हा माझा निर्णय आहे, त्याला काही बोलू नका. अगं तो पण तुझाच निर्णय होता. असू द्या. तोही निर्णय बरोबर होता आणि हाही निर्णय बरोबर आहे. काय करणार काय? मी माझी कला लोकांसमोर प्रस्तुत करणार आहे आणि मला माहिती आहे. काय तुला माहितीये ते बरं झालं. काय माहिती? मला माहिती आहे की मी जेव्हा माझं पदलालित्य पेश करेन हा. तेव्हा हे रसिक प्रेक्षक, हा समाज माझ्याकडे धावत येईल. काय गरज काय? अरे मुळात हे सादर करण्याची गरज काय आहे? त्या निमित्ताने राजकीय तिजोरी तरी भरेल. राजकीय तिजोरी भरेल म्हणजे? मग परवा मी कोथिंबीर आणण्यासाठी 2.25 रुपये घ्यायला गेले तर तेही नव्हते आपल्या तिजोरीत. आपल्या तिजोरीत 2.25 रुपये सुद्धा नाही आहेत. 2.25. अरे तिचं टाळ 5 किलोचं आहे. 2.25 रुपये नाही आहेत. आणि कुठल्या राज्यात तुला कोथिंबीर 2.25 रुपयाला मिळते का? हा? अरे तुझा कर्कोच अजून 80च्या दशकातच फिरतोय. हा? त्याला बाहेर काढ इकडे. 2025 मध्ये आण. दादूस तिला कर्कोचा बोलू नका. बरं खळीवाला कर्कोचा. काय झालं समाधान? बोल आता काय? दादूस हा. हे सगळं तुमच्या फायद्याचं आहे. याच्यात माझा काय फायदा? आल्या बोलास बादशाह बादशाह बादशाह. याच्यात मी कुठे दिसतोय? सगळीकडे तुम्हीच दिसणार आहात. न्यूजपेपर मध्ये, फडाच्या नावावर, मीडिया मध्ये, ओ ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये. करेक्ट आहे. आणि एवढंच काय, माझ्या फडाचा तंबू सुद्धा तुमच्या झग्याच्या आकाराचा असणार आहे. 6 वर्ष आपण एकत्र आहोत. तुझा प्रत्येक बिझनेस माझ्या जाग्यातच कसा घुसतो रे? हा? तुला दुसरी कुठली जागाच मिळत नाही सलीम? काय गरज काय याची मला सांग तू. हे बघा शहनशाह आहे अकुला. हा अकुला ही दिसते चांगलेला म्हणून इज्जत नाही काढायची वाटत. बाजूला हो. बाजूला. तिला सांग अकुला म्हणजे मला मिळालेली पदवी नव्हे, रंजन काळात हिने दिलेले विशेषण आहे, ज्याच्यामुळे हे क्रियापद माझ्या पदरात पडलं. लक्षात घे. पण दादूस हा. अकुला बोलल्यावर काहीतरी क्यूट समोर येतं. तू ऐकतच नाहीयेस. गाल गाल समोर येतात ना. हा, तेच नालायक कुठचा. तुम्ही माझं ऐकूनच घेत नाहीयेत. आंबटच्या ना घ्या अकुलच्या ना. लिंबू घ्या आणि मला कैरीत भरा आता. आंबटचा ना
आंबट चना जहापना आहे ते. तुमच्या काखेला बाम चोळा. केला पाम चोळा. ए ह्याचं नावच नाही कुठे आपल्यात. कशाचा फंबल आया. गुस्ताखी माफ असावी. गुस्ताखी माफ असावी. उस्ताखी मा. गुस्ताखी माफ असावी. बादशाह तुम्ही माझं ऐकून तर घ्या. हा बोल बोल. तुम्ही आमची कला न बघताच आम्हाला नावं ठेवताय. नशीब बघत नाहीये म्हणून नावं ठेवतोय. बघितले तर जाळेनच असं वाटतंय मला. अकुला कुला अकुला एकदा आमचा सवाल जवाब बघा तरी. हा नाही. धन्यवाद. हं? ऐका नाव मोठं लक्षण खोट. असंय का? काना मात्र वेळ आणती नाही. बरं 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 बरं. नाव मोठं लक्षण खोट. काना मात्र वेळ आणती नाही. रुबाब मोठा पोकळ वासा तरी मिरवतो बादशाही. जी जी रजी असं माकड कोणा असं उंदीर कोणा. हे वा वा. आता दे की जवाब. ऐका सुत्तर फेनीने डोक्यावर पगडी. समजतो स्वतःला हा शाना. असं का? सुत्तर फेनीने डोक्यावर पगडी. समजतो स्वतःला हा शाना. बादशाह अकबर नाव याचं खिशात नाही दाना. हाय वाकडा कना. जी जी राजी उंदीर बादशाह हाय ग. नाव त्याचं अकबर हाय ग. हे 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 माकड. वा वा वा. तू सुंदर आहेस म्हणून किती यमक पचवायची का आम्ही. श्वास घ्या थोडा वेळ. बरं झालं लोड घेतला असतो. ही आता जी क्रिएटिव्हिटी सादर झाली त्याचा मालक कोण. सर सलीम शिवलकर. काय धाडस आहे तुझं. मागे तू स्वतःच्या सर लावतोस. मागे खरं जाऊ दे. लक्षात घे बैल ठेचताना कधी बघितलायस. हो. आता बैलाच्या जागी स्वतःला इमॅजिन कर. दादूस काय दादोस काय गरज आहे. काय गरज आहे छचोरगिरी सादर करायची. काय ह्यानं काय साध्य होणार आहे. अजिबात मी ह्याच्यासाठी एक छदाम सुद्धा देणार नाही. बस झालं दादूस. काय? हे सगळं मी तुमच्यासाठी करतोय. माझ्यासाठी काय करतोस तू. दादूस जेव्हा राजा जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण करू शकत नाही ना तेव्हा त्याने जनतेचं निदान रंजन तरी करायचं असतं. हो असं हा काय होतं. दादूस राज्य टिकवण्यासाठी हे असे इव्हेंट करावे लागतात. लोकांना अशा फसव्या गोष्टींमध्ये रमवावं लागतं. कसं आहे दादूस लोकांच्या मेंदूला जेव्हा झिंझिण्या येतात ना तेव्हा त्यांच्या पोटातल्या भुकेचा त्यांना विसर पडतो. बापरे. ह्यालाच राजकारण म्हणतात. तुला माहिती आहे ना हे एवढं सगळं चांगलं बोललंय त्यातलं एवढंच राहणार आहे फक्त. कळलं ना तुला. आणि हे लोकांना सगळ्यांना पटेल. लोकांचं माहित नाही दादूस हा. पण आपल्या नवरत्न दरबाराला पटेल. कारण पहिला कॉन्ट्रॅक्ट शो त्यांनीच दिलाय. माझ्या नवरत्न दरबाराने ह्यांचा शो दिलाय. म्हणजे माझा तान्या आणि हुशार बिरबल रात्री तू कुणा कुणाला नाद लावशील. सिपाहियो सिपाहियो सुनवा दोयने. सिपाहियो सिपाहियो सुनवा दोयने.